नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी नरेश माळवे श्री ॲग्रो ऑर्गॅनिकच्या वतीनं तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज एक नवीन यशोगाथा मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो हिवरगाव पावसा येथील प्रगतशील शेतकरी गडाख साहेब माझ्यासोबत त्या ठिकाणी आहेत. मी त्यांना विचारणार आहे की या नेमकी ही मामा जम्बो व्हरायटीच्या संदर्भात ही इतकी सुंदर अशी आपण द्राक्षाची बाग ही गडाख साहेब फुलवलेली आहे, तर हिच्या व्यवस्थापनाबद्दल आम्हाला जाणून घ्यायला तुमच्याकडनं आवडेल. नेमकं काय सांगाल या व्यवस्थापनाबद्दल? नमस्कार, मी सुभाष गडाख, हिवरगाव पावसा. आपल्याकडे मामा जम्बोची ही 1.5 एकराची प्लॉट आहे. तर दरवर्षी आपण प्लॉट हा सप्टेंबर ऑक्टोबरमध्येच कटिंग करतो. तर यावर्षी पण आपण ऑक्टोबरलाच कटिंग केलेली आहे. 1 ऑक्टोबरला कटिंग केली आणि 3 ऑक्टोबरला पेस्टिंग. दरवर्षी आपल्याला क्रॅकिंगच्या समस्या जाणवतात. मामा जम्बो ही थोडीशी सेन्सिटिव्ह आहे. मग आता त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी सोल्युशन काढायचे. आपण यावर्षी धनश्री क्रॉप सोल्युशनचे प्रॉडक्ट वापरले आहे. तर ज्या वेळेला आपण ही बाग कटिंग केली, बाग कुठून आली, पोंगावस्थेला आली, त्यावेळेला एक पाऊस चालू झाला. पाऊस चालू झाल्यानंतर आपण माल जिरू नये याच्यासाठी आपण धनश्री क्रॉप सोल्युशनचे 240 आणि PPचा एक स्प्रे घेतला. तो साधारणपणे 12व्या दिवशी. त्याच्यानंतर पुढे जाऊन फ्लावरिंग स्टार्ट झालं. फ्लावरिंग स्टार्ट झाल्यानंतर फ्लावर ड्रॉपिंग चालूच असते, परंतु आपल्याला बेरी साईज एक सारखी यावी याच्यासाठी आपण एक सेटिंग स्प्रे घेतला. सेटिंग स्प्रेला आपण यावर्षी थोडेसे चेंजेस केले की क्विकॉनचा एक स्प्रे घेतला, क्विकॉन प्लस 04037. त्याच्यामुळे आपलं सेटिंग हे एकसारखं झालं. युनिफॉर्म सेटिंग असल्यामुळे आपल्याला तुम्ही बघू शकता बेरी साईज सुद्धा एकसारखी आहे. याच्यामध्ये कुठेही कमी जास्तपणा नाही. सेटिंग प्रॉपर झाल्यामुळं मण्याची वाढ एकसारखी चाललेली आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊन आपल्याला पाणी उतरण्याच्या समस्या जाणवतात. आणि थोडंसं अप अँड डाऊन जर झालं तर माल हार्वेस्टिंगला साधता येत नाही. तर मग आपण पाणी उतरण्याच्या स्टेजला याला पुन्हा पाण्यातून 85व्या दिवशी बासाफर प्लस दिलेला आहे. एकरी 500 ग्रॅमच्या हिशोबाने आपण बासाफर दिलेला आहे. त्याच्यानंतर 2 दिवसांनी आपण त्याला पुन्हा खालून पाण्यातून सोल्युबल जे आहे ते 0.940 दिलं. 0.940 दिलं. त्याच्यामुळं आपल्याला दिसतंय आज की मालामध्ये पाणी सारखंच आहे. त्याच्यानंतर एक 5 दिवसांनी आपण क्विकॉन आणि एक कोलरचा स्प्रे टाकले. ओके, तर त्याच्यामुळे आपल्याला पाणी हे एकसारखं उतरतं. पाणी एकसारखं उतरलं तर लस्टर एकसारखं येतं. ओके, आणि दरवर्षी आपल्याला याच्यामध्ये क्रॅकिंगच्या समस्या जाणवतात. ओके, क्रॅकिंगच्या समस्या जाणू नये याच्याकरता आपण पहिल्या डिपला जो SS मशीनने आपण डिप घेतो, याच्यामध्ये आपण धनश्रीचाच बासफोलियर केल, बोरो, झिंक आणि याचा एक स्प्रे घेतो. त्याच्यामुळं काय झालेलं आहे की आपल्या मण्याला लस्टर हा एकसारखा आहे. मनी लवचिक राहिले, त्याचा दांडा पण लवचिक राहिला. त्याच्यामुळं बंच कुठेही कडक झाला नाही. माल हा निरंतर फुगतच राहिला. तर आपण साधारणपणे केल, पाणी, कव्हर, बोरोचे जे स्प्रे हे 3 घेतलेले आहेत. प्रत्येक डिपला आपण एक स्प्रे टाकलेला आहे. त्याच्यामुळे यावर्षी आपल्याला क्रॅकिंगची समस्या कुठेही जाणवत नाही. ते साईजच्या बाबत जर आपण पाहिलं, तुम्ही 10 दिवस अगोदर त्या ठिकाणी हार्वेस्टिंग सुरू केलेली आहे, तरी देखील असं वाटत नाही की बाबा कुठेही ओव्हर साईज झालेलं आहे, क्रॅकिंग आहे. जे आपण मागाशी उल्लेख केला की 04037 आणि क्विकॉन साईज आणि लस्टर साठी तर फरक पडलेलाच आहे. 100% बघा तुम्ही याच्यात कुठेही एकही मनी कमी जास्त नाहीये. आणि लवचिकता आहे घडामध्ये. जो मनी आहे तोच बॉटमचा आहे. टॉप टू बॉटम सारखंच आहे. याच्या गोडीच्या याच्या संदर्भामध्ये मला प्रश्न जाणून घ्यायला आवडेल की गोडी कशा प्रकारची आहे. मला खरं म्हणजे मोह आवरत नाहीये. मी एक द्राक्ष त्या ठिकाणी तोडणार आहे आणि मी स्वतः त्या ठिकाणी टेस्ट घेणार आहे. अप्रतिम असं इतकी गोडी आहे. खरं म्हणजे 10 दिवस पोस्ट हार्वेस्टिंग ज्याला आपण म्हणूया, ती असताना देखील एवढी शर्करा त्या ठिकाणी उतरलेली आहे. ते नेमकं याच्या मागचं मॅजिक काय? आपण यावर्षी जे 0.940 वगैरे दिलेलं आहे, तर ते आपण धनश्रीचे दिलेलं आहे. त्याच्यामुळे आपण बघू शकता आता हार्वेस्टिंग चालू आहे. तर आपल्या कॅरेटचं वजन जर बघितलं, कॅरेटच्या आतमध्येच माल आहे तरी आपलं 10 किलोचं कॅरेट करतं. म्हणजे आपल्याला वजनाच्या बाबतीत एकदम प्रॉपर वजन आलेलं आहे. जर वजन जास्त असेल तर शेवटी फायदा आपलाच आहे. मग तिथं 2 पैसे आपले जास्त जरी गेले वॉटर सोल्युबलला तरी काही वाटत नाही. हा क्वालिटी वॉटर सोल्युबल सारखं असावं, जेणेकरून 100% त्याचा निश्चित फायदा होईल. शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे सुभाषजी, की इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये खरं गेल्या अनेक वर्षापासून द्राक्ष बागायतदार अडचणीत आहेत आणि आपण अशा प्रतिकूल परिस्थितीत छान बाग फलवली, तर द्राक्ष बागायतदारांना तुम्ही नेमकं काय संदेश देऊ इच्छिता किंवा काय मेसेज देणार तुम्ही?
द्राक्ष बागायतदारांना संदेश देणार म्हणजे द्राक्ष बागायतदार हा खूप सेन्सिटिव्ह पार्ट मध्ये काम करतो. तर त्यावेळेला त्यांनी एक चांगल्या ट्रस्टेड कंपनीवरती विश्वास ठेवून काम केलं पाहिजे. जसं की मी आज धनश्री क्रॉप सोल्युशनवर एक विश्वास टाकला आणि त्या विश्वासाला धनश्रीने मला संपूर्णपणे साथ दिली. त्याबद्दल मी धनश्रीचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद सुभाषजी. हे होते सुभाषजी. अत्यंत सुंदर अशी बाग त्यांनी फुलवली. त्यांच्यासोबत हितगुज मी केलं. आपण वेळ दिला त्याबद्दल आपलं देखील सुभाषजी मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. ही बघा मनी साईज, एक बेरी साईजचा जर विचार केला तर 10 ग्रॅम पर्यंत आपल्याला मनीची साईज जाते.